नमस्कार. दीपावलीच्या सर्व विद्युत ग्राहकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. दीपावलीचा सण हा आनंदाचा आणि विद्युत रोषणाईचा आहे आणि त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना होऊ नये किंवा धोका होऊ नये म्हणून काही काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा विजेच्या माळा आणि आकाशकंदील लावतो त्यावेळेला त्या वायर्सना कुठल्याही प्रकारचा जोड असू नये. जर जोड असेल तर तो योग्य पद्धतीने जोडला गेलेला असावा आणि त्याच्यावर चांगल्या दर्जाची इन्सुलेशन टेप लावलेली असावी जेणेकरून कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. त्याचबरोबर एकाच पिनमध्ये अनेक वायर आपण काडीच्या साहाय्याने खोचतो, हाही प्रकार आपण करू नये. त्याच्याऐवजी व्यवस्थित पिनचा वापर करूनच प्रत्येक वायर जोडावी जेणेकरून शॉर्ट सर्किट किंवा कुठल्या प्रकारचं गरम होऊन जळण्याची घटना घडणार नाही. विशेष करून लहान मुलांच्या बाबतीत आपण काळजी घ्यावी. लहान मुलांना कुठल्याही प्रकारच्या विद्युत यंत्रणेपासून दूर ठेवावे आणि त्यांच्या हातात लाइटिंगच्या माळा किंवा दिव्याची कुठल्याही प्रकारचे वायर देऊ नयेत. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण फटाके फोडताना जे रस्त्यावरचे विद्युत खांब आहेत, वायर्स आहेत, ट्रान्सफॉर्मर आहेत किंवा यंत्रणा आहे महावितरणची त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्याचा कचरा जाळताना सुद्धा महावितरणच्या यंत्रणेच्या जवळ जाळण्यात येऊ नये जेणेकरून कुठल्याही यंत्रणेला धोका निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली तर महावितरणचे कर्मचारी दिवसरात्र तैनात आहेत आणि आपण 1912 या टोल फ्री नंबरला देखील फोन करून आपला कुठल्याही प्रकारचा तक्रार नोंद करू शकता. दिवाळी आपणाला सुखसमाधानाची आणि आरोग्यदायी तसेच सुरक्षित जावो ही सदिच्छा.